मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भगवान महाकाळच्या उज्जैन नगरीमध्ये। आज आपण एक नवीन व्लॉग घेऊन आलेलो आहोत आणि ती एक रोड ट्रिप आहे, एक फॅमिली रोड ट्रिप आहे। ती पण आलोत आपण भगवान महाकाळच्या उज्जैन नगरीत। तर आमचे जे पर्सनल एक्सपिरियन्स कसे होते ते सगळे तुम्हाला याच्यामध्ये शेअर करणार आहोत। तर पूर्ण व्हिडिओ बघा। चला सुरू करूया। हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आय एम अनिकेत आणि आज आम्ही निघालो आहोत महाकालला। संध्याकाळी 5 वाजता अचानक प्लॅन झाला, कारण सोमवारी सोमवती अमावस्या आहे आणि सोमवती अमावस्येचं महात्म्य तुम्हाला ठाऊकच असेल। त्यासाठी आम्ही निघालो आहोत महाकालला। फुल नाईट ड्राईव्ह होणार आहे आणि उद्या ओंकारेश्वरचं दर्शन करू, महाकालचा प्लॅन आहे। तर चला आपली जर्नी स्टार्ट करूया। माझ्यासोबत आहे प्राव्या, आदिती, इकडे नम्रता वहिनी आहेत आणि बाकी आमची 2 लोक उतरली आहेत पाणी घेण्यासाठी। आणि हा नवीन माणूस आहे माझ्यासोबत। आज सारखी भंकस असणार आहे 2 दिवस आता गाडीत, तर थोडा ऍडजस्ट करून घ्या। मित्रांनो, रात्रीचे 11 वाजलेत आणि डिनरचा टाइम झालेला आहे आणि आता आम्ही आलेलो सिद्धूचा ढाबा इथे। तर चला, आता सॅटर्डे नाईट आहे, नॉनव्हेजला ताव मारूया। खूप फेमस हॉटेल आहे हा। मित्रांनो, खूप सारे व्लॉग आपण ट्राय केले, हिंदी, मराठी, इंग्लिश। आता सगळ्यांची रिक्वेस्ट आहे की आगरीमध्ये ट्राय करावं। तर चला आपण यामध्ये थोडासा आगरी पण मिक्स करूया आणि बघूया कसं बनतंय। चला मग वाटो लागावं आता। मित्रांनो, आता आपण आलोय सिद्धूच्या ढाब्याला भिवंडीमध्ये। आपण 10 वाजता निघालो होतो आणि इथून 10 वाजल्यापासूनच बघा 11:30 झालं। फुल ट्रॅफिक, 1.5 तास गेला भिवंडीमध्ये आणि थांबलो सिद्धूच्या ढाब्याला। मी तुमच्या मित्राचा मित्र अनिकेत फ्रॉम पनवेल पर्सनली निघालोय महाकालच्या दर्शनाला। तर आता फुल नाईट ड्रायव्हिंग होणार आहे आणि पहिले चाललो ओंकारेश्वर, तिथून महाकाल। सोमवती अमावस्याच्या स्पेशल ओकेजनला चालणार आम्ही। तर बघूया आता काय काय होते रातभर, कसं जागतं। त्या आकल्याची पत्ता पण आणली झाला आमचा, 3 पत्ते घेणार आहे। तर गाडी कशी चालवायची सांगा तुम्ही 3 पत्ते घेऊन, तरी बघू कसा काय डाव चालतंय आमचा। मित्रांनो, आपण ऑर्डर दिली चिकन काली मिरी आणि अंगारा चिकन। आपल्याला कॉम्प्लिमेंटरी आपले जे कोंबडी कापली तिथं त्याने पाठवलं लिव्हर पेटा। लिव्हर पेटावर ताव मारणार आहे सगळी आमची गँग। मित्रांनो, हे आहे काली मिरी चिकन। मित्रांनो, हा आता मागवलाय आपण चिकन अंगारा, बघू शकता फुल आहे, सगळे ताव मारतायत अंगार। डॉली बघा, डॉली घसारली बघा ही, हो बघा हो चावला। काय चावला? आणि हा आहे, हात काढ रा, काली मिरी चिकन। मित्रांनो, डिनर नंतर आता आपण निघत आहोत महाकाळेश्वरला जायला उज्जैनसाठी। सध्या भिवंडीमध्ये आहोत आणि वाजले आहेत रात्रीचे 12:30। तर चला आता आपला पुढचा प्रवास सुरू करूया। जय महाकाल। मित्रांनो, रात्रीचे 2 वाजलेत आणि आता इगतपुरीला पोहोचलोत आपण। खूप ट्रॅफिक मिळाली रस्त्यामध्ये आणि खूप हेक्टिक जर्नी झाली आहे, कारण 9:30 वाजता निघालोत आणि 2 वाजले, 4.5 तास झाले। 4.5 तासामध्ये मला वाटते आम्ही मोजून 60 ते 70 किलोमीटर अंतर कापले। तर तसं बघायला गेलं तर लोक रात्री निघतात जास्त अंतर कापण्यासाठी। आम्ही रात्री निघून सुद्धा आम्हाला पूर्ण दिवसापेक्षा जास्त ट्रॅफिक मिळाली आहे।
सकाळचे 3:30 वाजले आहेत आणि आम्ही नाशिकमध्ये पोचलोत. पण आता रूम्स घेतला आहे फायनली आम्ही, बिकॉज ट्रॅव्हलिंग खूप हेक्टिक झालं आहे. तर आता रेस्ट करूया आणि सकाळी भेटूया. मित्रांनो, सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि डे 2 स्टार्ट झालेला आहे. रात्री उशिरा चेक इन केला होता आम्ही 4 वाजताच्या सुमारास आणि आता 11 वाजलेत, बिकॉज झोपायला 5-5:30 वाजले होते. त्यामुळे नीट झोपही झाली नाही आणि आता ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. ओंकारेश्वरचा प्लॅन होता, बघूया आता कसं डिस्टन्स आम्ही कव्हर करतोय, बिकॉज ऑलरेडी 11 वाजून गेलेत आणि महाकालला सुद्धा पोहोचायचं आहे. तर बघूया आता, इथून युटर्न नाही आहे. जर्नी परत स्टार्ट झालेली आहे उज्जैनकडे. सध्या नाशिकमध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता इकडे प्राव्या खेळतीये, ऑलरेडी चिडली आहे ती. रिदिशा आहे, इकडे नम्रता वहिनी आहेत आणि सूरज आहे आणि आमची भंकस आहे इथे समोर अखिलेश. चला स्टार्ट करूया जर्नी. नाशिक खूप छान केलं या लोकांनी, डायरेक्टली बायपास रोड दिलाय. त्यामुळे सिटीमध्ये जर उतरायचं तर खूप डिफिकल्टी येते. तर तुम्ही नाशिकला ट्रॅव्हल करत असाल किंवा नाशिकवरून जाणार असाल आणि नाशिकमध्ये काही काम असेल तर त्यावेळेस बायपासचा हायवे चढू नका, बिकॉज तुम्हाला युटर्न कुठेच नाहीये. डायरेक्टली हायवे टू हायवे कनेक्टिव्हिटी दिली आहे सिटीच्या बाहेर जाण्यासाठी. बघा मग असली इच्छा तर तसं करा. पावसाचं खूप असं वातावरण वाटतंय आणि डॉलीमध्ये जवळी बावली काहीतरी झाली होती. आता ही जवळी बावली का असं माहिती नाही, पण पाऊस तर पडत असं वाटतं. अरे काय असं जवळी बावली डॉली? हा त्याला का तुमच्याकडे जवळी बावली? आमच्याकडे आमची एकच एकविरा बावली, कृपेची सावली. नवसाला पावली म्हणून त्या आकेला धावली. मोठे मोठे हॉटेलांना ऐसा असतं काकू. मित्रांनो, खूप भूक लागली आम्हाला आणि धुळेला पोहोचलोय. काही हॉटेल सापडत नाहीये. फायनली मेन हायवे सोडून इकडं आलोय. इथं पार्क करून दिसतंय. चला बघूया काय कसा विषय आहे त्यांचा. जय महाकाल पब्लिक. आम्ही आता आलोय धुळेमध्ये आणि लंच होतं इथे. लंच नंतर संध्याकाळचा प्लॅन आहे आमचा कालभैरवनाथच्या दर्शनाला जायचं आणि मग तिथून उद्या महाकालचं दर्शन घ्यायचं आहे. इकडे आलो लंचसाठी आम्ही. बघू शकता असं पण डॉली आहे. इकडे अखिलेश बसलाय, इकडे सूरज आहे, ते नम्रता वहिनी आहेत. आमची पाऊ खेळतीये. हे काव्या काव्या हाय हाय हाय. इकडे रिदिशा पण आहे. मित्रांनो, आता 219 किलोमीटर दाखवतोय. तुम्ही नदी बघू शकता, खूप छान असा व्ह्यू आहे आणि खूप छान असा रोड आहे हा. आता आग्रा हायवे आहे, मुंबई आग्रा हायवे. आणि सकाळी आम्ही निघालो होतो, तर लवकरच साधारण 7 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू. रोड पण खूप छान आहे, तर एक वेगळाच जर्नी आणि एक वेगळीच फिलिंग आहे. खूप छान वाटतंय. ठीक आहे, आपण ट्रॅव्हलिंगचा एक मजा घेतोय, ती पण एक वेगळी मजा असते. बिकॉज रोड ट्रिपची एक वेगळीच मजा असते. बिकॉज तुम्हाला जिकडे थांबायचे तुम्ही थांबू शकता, तुम्हाला जे एक्सप्लोर तुम्ही करू शकता. सो मी रोड ट्रिपच जास्त प्रेफर करतो मोस्ट ऑफ द टाइम्स. आणि फॅमिलीसोबत जेव्हा असतो, जेव्हा आपले खास लोकसोबत असतो, अजून मजा वाटते आपल्याला. त्यात हा रोड एवढा छान आहे ना की ड्रायव्हिंगला सुद्धा अजिबात बोरिंग वाटत नाहीये. थोडी रात्री ट्रॅफिक मिळाली होती आम्हाला भिवंडी टू नाशिकपर्यंत, बिकॉज तिकडे समृद्धी महामार्गाचं काम चालू आहे. पण जर तुम्हाला कधी महाकालचा प्लॅन करायचा असेल तर तरी मी तुम्हाला सजेस्ट करेन की हा रोड तुम्ही ट्राय करू शकता. बिकॉज नाशिक नंतर तुम्हाला खूप छान रोड आहे. टोली इतका एक्सपेन्सिव्ह नाही आहे. प्रत्येक ठिकाणी 120-80 असा टोल पडतोय.
तर त्यामुळे ठीक आहे. प्रॉब्लेम एकच आहे की तुम्हाला इथे कुठे फूड प्लाझा नाही आहे, तर वॉशरूम वगैरे अशा गोष्टी असेल तर तुम्ही लेडीज किंवा फॅमिली सोबत आहे तुमच्या तर थोडा इश्यू येतोय. पण अदरवाईज हा रोड छान आहे. याच्यासाठी दुसरा पर्यायी ऑप्शन आहे, तुम्हाला अहमदाबाद हायवे तुम्ही जाऊ शकता वाया गुजरात, बट ते थोडंसं लांब पडतंय. तर माझ्या मते हा रोड बेस्ट आहे. तुम्ही बघू शकता समोर ग्रीनरी सुद्धा खूप छान आहे. सुद्धा जरा दाखव आपल्या मित्रांना. तर ड्रायव्हिंगचा कम्फर्ट आणि एक्सपिरियन्स खूप छान येतो या रोडला. मी सजेस्ट करेल एकदा नक्की तुम्ही ह्या रोडला व्हिजिट करावं आणि एकदा महाकालचं दर्शन घ्यावं. जय महाकाल. मित्रांनो, संध्याकाळ झालेली आहे आणि आता आपण MP मध्ये पोहोचलो आहोत. जस्ट टोल नाका क्रॉस झाला आणि इथे टोल नाक्याच्या नंतर एक फूड प्लाझा लागला आहे. तर तिकडे नाश्ता करूया, जरा फ्रेश होऊया, कारण साधारणतः इथून 2 तास दाखवतोय आपल्याला काळभैरव मंदिर. तर तिकडे जाण्यासाठी अगोदर थोडंसं फ्रेश होण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. थोडीशी रिफ्रेशमेंट घेऊया. बघू शकता सनसेटचा व्ह्यू खूप छान आहे आणि खूप छान असं दिसतंय. इकडे खूप छान व्ह्यू आहे आणि ओपन. मित्रांनो, प्रवास काही संपत नाही आमचा. आता इंदोरमध्ये पोहोचलोत आणि एक्सपेक्टेड टाइम होतं 7:30-8 पर्यंत पोहोचू, पण मध्ये थोडासा रस्ता सुद्धा गुगल मॅपने आम्हाला इकडे फिरवला, त्यामुळे खूप लेट झालंय. प्लॅन तर आता होता काळभैरव दर्शनाचा, बट तो आम्ही पोहोचेपर्यंत मंदिर बंद होईल, तर मग काळभैरवनाथचं सुद्धा दर्शन उद्याच करावं लागेल. आत्ताचा रिसेंट जो प्लॅन आहे तो आता डायरेक्टली चाललोत महाकालच्या इकडे आणि भगवान महाकालच्याच एरियामध्ये आता रूम घेणार आणि तिकडे स्टेचा प्लॅन आहे. सध्या इंदोर सिटीमध्ये आहोत. खूप छान आहे सिटी. छोटी आहे पण छान आहे. तुम्ही बघू शकता, हे आहे इंदोर सिटी. सध्या रोड आम्हाला सिटीमधून फिरवतोय. हे बघा, शनिवारच्या बाजारासारखी आहे ही. मित्रांनो, फायनली आम्ही पोचलो आहोत उज्जैनला आणि आता बुकिंग केली आहे. थोडासा अनएक्सपेक्टेड एक्सपिरियन्स आला. इंदोरमध्ये पोलिसांनी गाडी पकडली होती आणि बिना रिझनचे ते फक्त महाराष्ट्र नंबरवर बघून त्रास देत होते. खूप साऱ्या गोष्टी काढत होते. थोडा त्रास झाला, त्याच्यामुळे डिले झालाय. फायनली आम्ही आता पोचलो आहोत आणि आता हॉटेलमध्ये चेक इन करतोय. मित्रांनो, आता आपण आलो आहोत मेघदूतमध्ये. बघू शकता पंजाबी ढाबा अँड रिसॉर्ट आहे. हा खूप मोठी प्रॉपर्टी आहे. बघू शकता तुम्ही, हे लॉबी आहे. बाजूलाच यांचा रेस्टॉरंट सुद्धा आहे. पार्किंग सुद्धा खूप ग्रँड पार्किंग आहे आणि खूप मोठा रिसॉर्ट आहे हा. सुरुवातीलाच लागतोय. तुम्ही इथे ट्राय करू शकता. आम्ही जस्ट आता इन्क्वायरी चालू आहे स्टेसाठी. बघू शकता एकदम छान आहे असं ॲम्बियन्स यांचं रिसॉर्टचं. या फॅमिली सेक्शन आहे. जय महाकाल. मित्रांनो, आता हॉटेलमधून आम्ही चेकआउट केलंय आणि आम्ही चाललो आहोत दर्शनासाठी. सूरज आहे आमच्यासोबत. दर्शनाचे पास काढलेले आहेत आणि आता दर्शनासाठी चाललोय मंदिराकडे. तर चला आता दर्शनाची. मित्रांनो, आता निघालो आहोत मंदिराकडे दर्शनासाठी. आज सोमवती अमावस्या आहे, तर एक्सपेक्टेड आहे की गर्दी खूप असेल. आता बघूया गेल्यावर खरंच चित्र काय आहे. अखिलेश, काय बोलशील तू याच्याबद्दल? काय मत आहे तुझं? नाही, आता मी फोन केला होता माझ्या मित्राला, तो
भस्म आरतीला गेला होता. आता अभिषेकला चाललंय. बोलला नाही गर्दी काही. नाही गर्दी म्हणला का? अच्छा. माझ्यासोबत सूरज आहे. सूरज, काय म्हणणार महाकालेश्वर बद्दल? का तुझी इच्छा झाली यावं असं तुला वाटलं? सोमवती अमावस्या पण होती आणि सोमवारचा पण हा दिवस होता आणि खूप इच्छा पण होती बऱ्याच टाइम पासून यायची, म्हणून आलो. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. जय महाकाल. जय महाकाल. जय महाकाल. आमच्या आदिती काय म्हणशील तू? तुला काय यायचं होतं महाकालला? काय मला आणली, मी आलो. नाही काहीतरी असेल ना एक्सपिरियन्स, काही इच्छा असेल, काही ऐकलं असेल. ऐकलं तर भरपूर आहे. काय ऐकलं? सगळेच जण जातात तर अच्छा, सगळे जण जातात म्हणून जायचं होतं का? नम्रता वहिनी सोबत. नम्रता वहिनी, काय म्हणाल तुम्ही? काही नाही. मग म्हणा जय महाकाल. रिदिशा, काय म्हणायचं तुला? रिदिशा फक्त लाजते. हा आहे महामृत्युंजय द्वार आणि उज्जैन मध्ये आपण आलेलो आहोत आता. आणि साधारणतः इथून एक 6 किलोमीटर अंतरावर मंदिर आहे. फायनली आपण महाकालच्या नगरीमध्ये पोहोचलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इथून प्रवेशद्वार आहे आणि इथून आपण दर्शनाच्या लाईनमध्ये चाललेलो आहोत. हा आहे भगवान महाकालेश्वरचं मंदिर आणि हे आहे याचं भव्य दिव्य असे कॉरिडॉर. तुम्ही बघू शकता, खूप छान असं बनवलेलं आहे. गणपती बाप्पा समोरच आहेत, प्रवेशद्वारासमोरच. आणि हा आहे समोर गेट. इथून आपण आतमध्ये जाणार आहोत. हे बघू शकता, खूप असं भव्य दिव्य रूप असं बनवलेलं आहे. घ्यायची गाडी मग? राव्या, कुठे चालली तू? राव्या, मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहोत भगवान महाकालेश्वरच्या कॉरिडॉरमध्ये. तुम्ही बघू शकता समोरच भगवान शिवची मूर्ती आहे आणि खूप सारं नयनरम्य दृश्य इथे आहेत. खूप साऱ्या मूर्ती बनवलेल्या आहेत आणि भगवान शिवचे जेवढे अवतार आहेत ते अवतार दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अत्यंत सुरेख अशा सगळ्या मूर्ती आहेत आणि खूप प्रसन्न वाटतंय. एक अंगाला शहारा आणणारा सगळे दृश्य आहेत. तुम्ही बघू शकता ऋषीमुनींच्या सुद्धा मूर्त्या उभी केलेल्या आहेत आणि खरंच खूप छान आहे सगळं. मित्रांनो, समोर आहेत भगवान श्री महाकालेश्वर. मित्रांनो, आताच VIP दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता हे प्राचीन महाकालेश्वर मंदिर आहे.
मित्रांनो फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही इकडे कॉरिडॉरमध्ये आहात. बघू शकता खूप छान आहे सगळं हे बघण्यासारखं, एकदम नयनरम्य आणि खूप साऱ्या मूर्ती आहेत शंकराच्या आणि खूप छान असं हे बनवलं आहे सगळं. एकदा नक्की भेट देण्यासारखं आहे. सूरज काय प्रॉब्लेम आहे इकडे? तिथून वरतून पण येतात खाली, परत तिथे साईडला गाडी लावतात ना, या साईडला तिथून पटाला निघेल. अच्छा हा बोला ना. मित्रांनो गेला अर्धा झाला इथं आम्ही अडकलोय आहे शिप्रा नदीच्या किनाऱ्यावर. इकडे काहीतरी समशान घाट पण आहे म्हणतात आणि त्याच्यामुळे खूप सारी गर्दी झाली आहे. खूप लोक तिकडे नदीवर आहेत. आज सोमवती अमावस्या असल्यामुळे कदाचित. आणि आता आम्ही निघालो कालभैरवकडे. इथून 4.5 किलोमीटर आहे पण खूप ट्रॅफिक मिळाली आम्हाला. बघूया आता कसा प्रवास होता आमचा पुढचा. स्टे ट्यून. मित्रांनो भरपूर गर्दी आहे कालभैरवनाथच्या मंदिरामध्ये, ते बघू शकता. मित्रांनो हे आहे कालभैरवनाथाचं मंदिर. तुम्ही बघू शकता असं खूप लोकांनी धागे बांधलेले आहेत. नक्कीच त्याचं काहीतरी महात्म्य आहे, आपण पुढे विचारूया ते. आणि तुम्ही बघू शकता इकडे प्रसाद काउंटर आहेत. लोक भाविक स्पेशली इकडे दारू चढवतात आणि तुम्ही बघू शकता खूप सारे प्रसादाचे सुद्धा हे आहेत इकडे. मित्रांनो हे आहे भगवान श्री कालभैरवनाथाचं मंदिर. तुम्ही बघू शकता आज खूप भाविक आहेत कारण आज सोमवती अमावस्या आहे आणि त्यामुळे खूप भाविकांची गर्दी आहे इकडे. मित्रांनो लंचला आता आलेलो आहोत कालभैरवचं दर्शन झाल्यानंतर आणि आम्ही मागवलं आहे काकडी सॅलड, बुंदी रायता आणि दाल खिचडी, थोडी पोटाला थंड म्हणून. मित्रांनो लंच नंतर आता निघालोत आपण मुंबईकडे जायला, कारण आपलं दर्शन तर झालेलं आहे. महाकालचे दर्शन खूप छान दर्शन झालं महाकालचं. VIP पासने गेलो होतो आणि आता निघालो मुंबईकडे. साधारणतः आम्ही 2:30 वाजता दरम्यान आमची जर्नी स्टार्ट केली, कारण लंचला ऑलरेडी उशीर झाला होता. आणि अरायवल दाखवतोय आम्हाला, बघू शकता तुम्ही 12 तास 3 मिनिट दाखवतोय. आणि अरायवल कितीचं दाखवतोय सूरज आपल्याला? 3:17चं. तर सकाळी मला वाटतं रात्रीचं डिनर होईल, स्नॅक्स होईल, तर सकाळी अंदाजे आम्ही 5-6 पर्यंत पोहोचू. ठीक आहे, फुल नाईट जर्नी होणार आहे, मजा येणार आहे. कारण ट्रॅव्हलिंग आणि रोड ट्रिपची मजा बोलतात ना, मंजिल से अच्छी तो रास्ते लगते, वही सिच्युएशन आहे. मजा घेऊया. खूप छान असा रोड बघू शकता, सरळ इंदोरला हायवे जातोय. देवास रोडने आम्ही पकडला, टोल रोड आहे. खूप छान आहे, स्मॉल आहे, 2 लेनच आहे पण खूप छान हायवे आहे. आणि गाड्यांची वर्दळ खूप कमी असल्यामुळे ड्रायव्हिंगला मजा येते. बघू शकता ब्रिजचा म्हणजे असं सीन छान वाटतं. ते बघ
मित्रांनो संध्याकाळचे 8 वाजलेत आणि नाश्त्याचा मूड झाला आहे परत एकदा. तर बरं जरा नाश्ता करूया. संध्याकाळी 6 वाजता उतरलो होतो चहाला, पण थोडा वेगळा मूड झाला आहे. तर परत थोडं बघूया. व्हेज आरोमामध्ये उतरलो आहे. छान हॉटेल आहे, प्लेझोनी आहे इकडे. मस्त गार्डन एरिया आहे. क्रिकेट मॅच पण चालू आहे इकडे. छान एरिया आहे. हॉटेलचाही व्ह्यू छान आहे. मस्तपैकी नाश्ता करण्यासाठी एक बुफे लावला वाटते त्यांनी. आमची पाऊ खेळतीये पाळण्यामध्ये. अरे वा 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 वा, अरे वा पाऊ. जोरात नको रे दिशा, जोरात नको. गाईज फायनली आता पुन्हा डिनरसाठी उतरलो आहोत. नाश्ता आत्ताच झाला होता, पण आता पुन्हा इकडे पुढे काही ऑप्शन नाही आहे, कारण इथून चांदवड लांब आहे आणि त्याच्यानंतर इकडे रेस्टॉरंट बंद होतील. तर आम्ही आलो इकडे डिनरसाठी. मित्रांनो डिनरला आलेलो आहोत आपण. चांगला रेस्टॉरंट आहे हा. पाहू ते उठली परत, तू परत उठली. झोप आहे, झोप आहे. हॉटेल शिवा पंजाब. इकडे प्लेझोन वगैरे आहे. ये ना सुराज. मित्रांनो सकाळचे 2:45 वाजलेत आणि आता आसनगाववर आम्हाला खूप ट्रॅफिक मिळाली आहे. गेल्या 20 मिनिटं आम्ही इथे स्टक झालो. पडग्याच्या जवळच आहे. वाशिमच्या अगोदर लागतं आसनगाव. सिच्युएशन खूप बिकट आहे. 3:30चा अरायवल होता. आता बघा तुम्ही 4:06 झालाय. फक्त 54 किलोमीटर बाकी आहे आणि ही बाहेर सिच्युएशन आहे. काय करावं समजत. मित्रांनो अशा प्रकारे आपली रोड ट्रिप संपत आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड गुड नाईट.